आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे. त्यासाठी मी पहिल्यांदा कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्यामध्ये आता मी अर्धा किलो किसलेला लाल भोपळा टाकणार आहे आणि आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. पाणी राहायला नको आहे भोपळ्यामध्ये. आता यामध्ये आपण 200 ग्राम गूळ किसून किंवा बारीक करून घेतलेला आहे, तो ॲड करायचा आहे. आणि गुळाचं जे पाणी आता सुटेल त्याच्यामध्येच आपल्याला भोपळा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे. गुळाचं प्रमाण मी 200 ग्रॅमच का घेतले तर कारण भोपळ्यामध्येही ऑलरेडी गोडवा असतो आणि पुऱ्या जर जास्त गोड झाल्या तर त्या कडक होतात, म्हणून गुळाचं प्रमाण कमी ठेवले. तुम्हाला जर अजून थोडं गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवा. आता यामध्ये अर्धा चमचा जायफळ वेलची पूड ॲड केली आणि हे पुन्हा एकदा आपण परतून घेऊया. हे मिश्रण असंच आपण थंड व्हायला ठेवून देऊ. हे मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता आपण हे एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊयात. यामध्ये पाव चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आणि लागेल तसं आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करूया. व्यवस्थित गोळा करून घ्यायचा पिठाचा. हे पीठ आता आपण एका बाउलमध्ये काढून 15 ते 20 मिनिटं भिजून देऊयात. पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. आता यातून एक मध्यम आकाराचा गोळा घेऊयात. आता याला आपण लाटून घेऊयात. तुम्ही छोटे गोळे घेऊन एक एक पुरी देखील लाटू शकता, किंवा वाटी किंवा ग्लास किंवा एखाद्या झाकणाने कट देखील करू शकता. मी झाकणाने हे कट करून घेते. फार पातळसर लाटायची नाही आहे ही पुरी, नाहीतर ती कडक होते. आपण बाकीच्या पण पुऱ्या करून घेऊयात. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण यामध्ये मध्यम आचेवरती पुरी तळून घेऊयात. दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे.
बाकीच्याही पुऱ्या आपण अशाच तळून घेऊयात.